हे आजकालच्या गाण्यामध्ये गोडवा सापडेल का तुम्हाला? काळी मैना दिसतेस तरुण, किती गोडवा आहे याच्यात, किती गोड लागतं कानाला महाराज, नाही करत दादा? तरुण मंडळी किती गोड शब्दकोश. आगो बाय आगो बाय आगो बाय. अजून एक गाणं तर कळलंच नाही. बदाम बदाम कचा पकायचा कवा. आम्ही मसनात गेलो आता या 10-15 दिवसापूर्वी तर काय गाणं, काय शब्दकोश महाराज. कुठल्या शब्दकोशात जाऊन गाणे हुडकतात. इतकी अवघड. कचकच कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली. म्हणजे किती बुद्धीत तल्लग्न बघा ना महाराज. आणि पाहुणं जेवला का, अरे मरण तिकडं तुझ्या ज्या विचारण्यानं महाराज. काही करे दादा काही. अरे गाणी म्हणू नका असं नाही, जुनी गाणी आठवा. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. गोडवा आहे फक्त, कळलं पाहिजे हे खरंच. पण आज आणि खरं सांगू का, बेस नका देऊ आवाजाला, खरं सांगते, खरंच चूक लेकरांची नाही. तुम्ही आमच्या जनरेशनला नावं ठेवताय, आमच्या जेवायचे पोरेत 22, 23, 24, 25, तुम्ही नावं ठेवता आम्हाला, मान्य आहे आम्हाला. पण खरं सांगा, काय दिलं तुम्ही आम्हाला? विकू नका देऊ. तुम्हाला झोपी घालाय अंगाई होती, आम्हाला शांताबाई आहे. खरं आहे खोटे दादा? तरुण मंडळी खरं आहे का खोटे? हा, ह्यांना झोपायला आईचा पदर होता, आम्ही काय वडण्याखाली झोपाव का? हा, तुम्हाला उठवाय वासुदेव होता, आम्हाला पाववाल्याचा भोंगा आहे. काय म्हणजे ग्रहण काय करायचं आम्ही? खरं सांगा माय, खोटं वाटेल तुम्हाला? एवढं उपास तापास करता, पाया पडते तुमच्या, कधीच जाऊ नका. निरंकार चतुर्थी करती, निरंकार. आणि दर तासाला पिंट्याला म्हणती, बघ र कॅलेंडर का वाय चंद्रोदय धरती कशाला का? जीवाला कार लोकाच्या. कमी उपास कर, काही फरक पडत नाही. पण लेकरांना संस्कार फार महत्वाचे आहेत, माहिती आहे का? आणि आजकाल आईचीच चूक आहे महाराज. आईला वाटतं पोरगी कॅटरीना कैफ दिसावी, कधीतरी आईला वाटलं पाहिजे पोरगी सावित्रीबाई फुले दिसावी, पोरगी रमाबाई आंबेडकर दिसावी, पोरगी अहिल्याबाई होळकर दिसावी, पोरगी मासाहेब जिजाऊ दिसावी. कधी वाटतं? आणि आजकालच्या पोरींना वाटतं कपड्याचा आकार छोटा केला म्हणजे स्टँडर्ड दिसतं, हाय क्लास, वेल एज्युकेटेड. कॉलेजमध्ये मेंटेन राहते इज्जत, प्रेस्टिज मेंटेन राहतं. कपडे जरा फाटके घातले ना, थोडे इथं फाटलेले घातले, मेंटेन राहते इज्जत, नाही का? लोक आपल्याला स्टँडर्ड समजतात. अगं माय, कपड्यावर जर स्टँडर्डपणा असता तर या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई कधीच झाली नसती, माहिती आहे का? ह्या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई. भारतात एवढी फॅसिलिटी नाही की मेडिकल एज्युकेशन भारतामध्ये मिळावं, पण नवऱ्याचा हट्ट आहे माझ्या बायकोने डॉक्टर व्हावं. कारण स्त्रिया पुरुषांकडे चेकअप करायला फार अनकम्फर्टेबल असतात. मग नवऱ्याचा हट्ट आहे, पूर्ण करायचं आहे. मेडिकलसाठी आम्हाला जायचं आहे कुठे? इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये. युनिव्हर्सिटीने सांगितलंय आमच्या कॉलेजला जर डिग्री हवी असेल तर आमचा धर्म आणि आमची संस्कृती. काय धर्म? ख्रिश्चन. संस्कृती काय? गुडघ्यापर्यंत स्कर्ट, त्याच्यावर शर्ट, त्याच्यावर टाय, आणि मग आमचं कॉलेज. आनंदीबाई म्हणल्या, ज्ञान कपड्यांवर अवलंबून नसतं. ज्ञान कपड्यांवर अवलंबून नसतं. खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर नऊवारी, खांद्यावर पदर, कपाळाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई. मी त्यांना सुशिक्षित समजते. इट इज वेल एज्युकेटेड. आणि द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक कोण असेल तर ती स्त्री आहे, मान्य आहे का? पण आपणच स्वतःला अंडरएस्टिमेट करतोय. ताकद फार आहे माय आपल्यात. या स्वराज्याचे 2ही छत्रपती एका आईसाहेबांनी घडवलेत. हे बघा, छोटंसं मुले कोणाचं हरवलं, इकडे लक्ष द्या स्टेजकडे. दिसतं का कोणाला स्टेजवर? हरवलं नाही, वर आलंय. या इकडे कोणाचं असेल, घेऊन जा लवकर. कीर्तनात एवढी गुंगली केली, क्रूवर आलेलंच कळलं नाही. पुढे रे. आणि ज्यांना जय म्हणून वाटलं त्यांना घरी जाऊन पिटवून घ्या बरं का. जगू नका महाराज. तुम्हाला खरं सांगू दादा, खरंच कधी कधी लोकांना राग येतो. लोक म्हणतात उगाच तुम्ही म्हणजे याच्यासाठी हे करता का? नाही रे दादा, कायम लक्षात ठेवा, कायम. आज जर छत्रपती नसते ना, हे कीर्तन करायला परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहित आहे? जहापणा, हम थोडा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. पोकळ बांबाचे ठोके दिले असते मागून आपल्याला. वैद्य ने हमें बीमार लिख दिया, रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्र गुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. औषध आहे त्याचं, नशा आहे त्याचं. म्हणून इतिहास जपा. खरं मी पण कुणाला इतिहास सांगायला लागले. 500 1000वर मतदान करणाऱ्या जाती आपल्या. इतिहास कळणार आहे का आपल्याला?
लय अवघड आहे आपलं कसं माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची कलकल साडी बस. तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू दे. काय प्रामाणिकपणा नावाची गोष्ट नाही आपल्याकडे. आपण एवढे प्रामाणिक लोक आहेत. अरे आपण आशे साहेब निवडून दिले ज्याला सही सुद्धा येईना ते अंगठ मारू मारू व्याजार. मास्तर म्हणला साहेब झेंडा वंदन, साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही ते हे करून उभं राहिलं. मास्तर म्हणला साहेब झेंड्याची दोरी वडा, साहेबांना अशी दोरी वडली झेंडा खाली साहेब वर गेला. गाववाले काय झोपले होते काय जवळ? काही नाही रे, सब पैसा बोलताय और कुछ नाही. कधी कधी जे आपल्यासाठी मेले का ते बिचारे वर बसून विचार करत असतील. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादों के लिए. मेलो तरी कुणासाठी बाबा? अरे हे एवढे प्रामाणिक लोक आहेत. रस्त्यावरच्या पानपोईवरचा ग्लास यांच्यामुळं साखळीनं बांधावा लागतो. कळलं त्यालाच कळलं. किराणा दुकानदाराचा पेन सुतळीनं बांधलेला असतो त्याला माहिती आहे गावला इमानदार आहे. आमच्या देशात हजाराचं बंडल ज्याच्या खिशात त्याचंच नाव दारिद्र्य रेषात. करा परमार्थ नाही रे दादा. लोकांकडे आहे फार कमी पण लोक दाखवतात खूप फार खरंच. आपल्याकडे कर्म कमी बोबाटा अहंकाराचा फार बडी मार आहे आपल्याकडे. काय आमच्याकडे काहीच नाही पण खूप दाखवलं जातो खूप. काहीच नाही आपल्याकडे माऊली, काहीच नाही. काय आता नवरा बायकोचे भांडण लागले ना तरी बायको नवऱ्याला म्हणते हां लय नाही बोलायचं, माझा बाप काही भिकारी नाही, तुझ्या घरात दिलंय, लय मोठ्याची मी. खरं सांगते माय, आमच्या संतांच्या बायका सुद्धा फार मोठ्याच्या होत्या. माझ्या तुकोबारांची बायको आवली. आमच्या तुकोबारांचं पुण्याचं सासर आहे. गुळवे सावकारांची पोरगी तुकोबारांची बायको आवली. गुळवे सावकारांची मुलगी तुकोबारांची बायको आवली. आणि असं तसं घर नाही महाराज, 3500 एकर ऊस आहे तुकोबारांच्या सासऱ्याचा. किती एकर? किती? 3500. आपला इन 1.25 एकर. तो बी पेटन भजन करीत जरा महाराज. 1425 माणसं तुकोबारांच्या सासऱ्याच्या हाताखाली कामाला आहेत. तरी माझी तुकोबारांची बायको नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती, 4 ठिगळांची साडी नेसती, तक्रार करत नाहीतर तुमची 3 टाइम खाती. तरी दिवाळीला माहेरी गेल्यावर म्हणती काय बाय जनावर भेटलं मी हाय म्हणून सांभाळलंय 3दा खाऊन. देवान दिलं कमी काय केलं माय तुम्हाला सांगा, खरं सांगा लय केलं माय देवाने. खरं जुन्या बायका होत्या बरं का. 40-40 माणसाचं कुटुंब एकट्या आईनं सांभाळलं पण डोक्यावर कधी रेश नाही आणि तोंडावरचं हसू कधी लक्ष्मीच्या गेलं. जुन्या बायका पण बायका होत्या महाराज नाही का, गोड होत्या अगदी गोड. आता तसं राहिलं नाही.